हॅलो. शेखर 11ची या अतिरिक्त खेळाडू कृपया कॉम्बॉक्स मध्ये. सूरज मस्कर आणि सनी गुलगुले ही शेवटची संधी असेल दोघांनाही. अर्थात परशुराम चांगला मित्र आहे त्यांचा, तोही क्वालिफाय झालाय तर त्याची इच्छा आहे की हेच दोघं क्वालिफाय व्हावे. त्याचे खेळाडू आहेत तर तोही थांबलाय त्यांच्या मॅचसाठी. सूरज मस्कर स्ट्राईकला आहे. अर्थात कृष्णा लक्ष्मण सातपुते हा त्याचा आवडता खेळाडू आणि परशुरामने काही टिप्स त्याला दिल्यात, त्याच्यावर काय वर्कआउट करेल आता या सामन्यासाठी हे पाहणं गरजेचं असेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनुज या स्पर्धेतील अतिशय यशस्वी गोलंदाज आजच्या दिवसातील. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळला यावेळेस. हा स्ट्रोक बघितल्यानंतर परशुरामला खूप आनंद झाला असेल, कारण त्यांनी सांगितलं होतं मधल्या वेळेमध्ये की कशा प्रकारे तू फलंदाजी तुझ्याकडून चूक होते. तर हा पहिली धाव घेतली. अर्थात पहिल्या चेंडूवर मागच्या सामन्यात सुद्धा बाद झाला होता. अप्रतिम प्रयत्न. असे झेल टिपले जात नाही, ते चिपकतात हातामध्ये. चांगला प्रयत्न इथं पाहायला मिळाला. एके धावानी दोन्ही फलंदाजांनी एक एक धाव घेतली आणि खातं उघडले. अनुज पुन्हा एकदा आपल्याच शैलीत फलंदाजी करताना येते, पण बॅटला ब्रश झाला. चेंडू विकेटच्या माग. जास्त वेळ सूरज तरी नाही थांबू शकत. परशुराम समोर खेळण्याचा कानमंत्र त्यांनी दिला होता, पण त्याचा नैसर्गिक खेळ आहे आणि नक्कीच मी सुद्धा जाईन की त्याच्या नैसर्गिक खेळातच त्यांनी खेळलं पाहिजे, कारण हा एरिया हा झोन त्याचा फेवरेट आहे. इथे येते चौकार. सूरज मस्करच्या बॅटमधून धावता येतं 6. अनुज हा सूरज सूरज आजच्या दिवसाचा सूर्य मावळतोय. आज दिवसभरात अक्षरशः खराब फलंदाजी सूरज मस्करची पाहिली. टीची नवीन फलंदाजी ते संदीप. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त त्याच्याकडून फलंदाजी पाहायला मिळाली. अडचणीत असताना त्याच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. सूरजनी साथ सोडली सनीची. आता सनीला थांबून खेळावं लागेल. 6 षटकांचा सामना. 5:15 वाजलेत. आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे, तर थोडंसं फास्ट क्रिकेट तुमच्या माध्यमातून अपेक्षित आहे. अनुज सनी गुलगुलेसाठी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक आहे तिथे राहुल कदम चांगलं क्षेत्ररक्षण करते. एकेरी धावांनी धावत संख्या होते 7. अनुज मारायचा उठा मिळवे स्क्वेअर लेगला पण गेला समोर लॉंग ऑन रिझनला बॅटच्या टो एंडला लागला स्ट्रोक. पहिले षटक समाप्त होते. धावा होत आहेत 8. एक धाव इथे मिळते. एकेरी धावांनी धावत संख्या होती 9. दुसरं षटक सुरू आहे. दर्शन अनुजच्या नंतर गोलंदाजीसाठी आलाय. दर्शन शेळके उत्कृष्ट गोलंदाज म्हणून M3 SPL मध्ये आपण पाहिलं दर्शनला. हा सूरज आणि सनीची बॅट मात्र त्यांच्यावर रुसलेली आहे. धावा येत नाहीत त्यांच्या बॅटमधून आणि धावा न येणे म्हणून हा शेवटचा सामना ते खेळतात. अर्थात या दोघांची बॅट बोलली असती तर पहिल्या 2 मॅचमध्ये ज्या संघाला त्यांनी क्वालिफाय केलं असतं सूरज आणि सनी ज्या प्रकारची त्यांच्याकडे फलंदाजी आहे. पण इथे मात्र धावांसाठी झगडणं झुंजणं सनी गुलगुले सातत्याने सुरू आहे. चांगला फटका आहे. वा अप्रतिम झेल फलंदाज बाद. अप्रतिम झेल आपण पाहतो. रुपेश जाधव नवीन फलंदाज येते सनी गुलगुलेच्या साथीने. दर्शनला मिळते यश. एक सुरेख झेल टिपला होता. चांगला फटका आहे पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे धावबाद झाला असता. आल्या पावली माघारी परतावं लागलं असतं रुपेशला. पण इथं फेक खराब केली. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं ना दर्जेदार, जर फेक चांगली व्यवस्थित उभा राहून केली असती तर त्या खऱ्या अर्थाने त्या केलेल्या दर्जेदार क्षेत्ररक्षणाचं फळ मिळालं असतं. दर्शन सनी गुलगुलेसाठी पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळलाय. इथं मात्र सेफ्टी लावली कारण एक क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर मिड विकेटला तैनात.
एकच धाव मिळते सनी गुलगिले. सनी गुलगिले वाटेत आहे, पाहतोय की कधी चौकार षटकार बॅट मधून येईल. तब्बल 5 चेंडू त्याने आतापर्यंत खेळले, 4च धावा आल्या त्याच्या बॅट मधून. सूरज मस्करनी त्याची साथ सोडली. चायनीज कटनी त्याच्याकडून चौकार आला तर विकेटच्या मागं. त्यानंतर आपण पाहिलं संदीप गेला, आता रुपेश आलाय, तोही वाचलाय. पहिल्याच चेंडूवर धावबाद होता होता दर्शन. वा काय गोलंदाजी आहे, जोरदार अपील इथे होते. कशासाठी? यामध्ये फक्त विश्वास नाहीये, उत्साह जास्त आहे. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू निर्धाव इथे पाहायला मिळाला. 11 धावा 2 षटकांच्या सांगतेनंतर फक्त 11 धावा येतात. चला फास्ट खेळा. विनंती असेल वर्मा कॅटरर्स, वेळ जास्त घेऊ नका तुम्ही प्लीज, कारण हे अंतिम सामना आहे. 5:20 होत आहेत आपल्या. जर आपण पाहिलं वेळ, सूर्यदेवता दिवसभराची कामं संपूर्ण अर्थात विश्रांतीसाठी पश्चिम दिशेला जात असता सूर्यास्त जो होतो, त्यामुळे ते कोणालाही थांबणार नाही, ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी. वेळ घड्याळाचा काटा पुढे सरकत असतो, फक्त आपण वेळेच्या सोबत चालायचं असतं. अनुज आपल्या मनात जोग क्षेत्ररक्षण घेतोय. क्षेत्ररक्षक मात्र घेत नाहीये. पाहिलं तर 38 सर्कलच्या आत एक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. श्रेय गोलंदाजी अनुजची. सध्या चांगले दिवस आहेत अनुजचे, गोल्डन फॉर्मात आहे तो, गोल्डन पॅच त्याचा सुरू आहे. मोठ्या मोठ्या खेळाडूंना त्यांनी पहिल्या षटकात, पारबी सारख्या षटकात सुद्धा थांबून धरले पूर्ण या सीझन मध्ये. टेनिस क्रिकेट विश्वातील थॉमस डायसला त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. आत्ताच घडलेल्या नाचच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये येथे लगातार सनी गुलगुलीला दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. माणगाव विपक्ष अफजलीवर महाड सामना, अंतिम सामना खेळत होता. त्यावेळेस अनुजनी पहिलं षटक हाताळलं. शुभम जाधवला त्यांनी बाद केलं. थॉमस डायस सारखा फलंदाज असताना सुद्धा त्यांनी पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी आहे अनुजची. इथेही चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू निर्धाव टाकले, इथे मात्र भरकटला आहे. फुलटॉस चेंडू, प्रयत्न चांगला होता, पण फुलटॉस चेंडूची फायदा उचलाय सनी गुलगुले. चेंडू सीमारेषा पार, षटकार. सनी गुलगुलेच्या बॅटमधून येतोय हा षटकार. जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला मिळते. या 6 धावांनी धावत संख्या होते 17 धावा. नवीन बॉल. नवीन बॉल द्या प्लीज, पंच मागतायत नवीन बॉल द्या. चला मॅच बॉल आलाय, असू द्या आता. सतरा धावा झाल्यात. हा षटकार निर्णायक ठरला. जिथे धावाची कोंडी झाली होती, धावा येत नव्हत्या, ती कोंडी फोडली. अर्थात अनुजची मी खूपच जास्तीची प्रशंसा केली असं वाटलं, आणि त्याने हा चेंडू खराब हाताळला आणि षटकार दिला सनी गुलगुलेला, ज्याला धावा येत नव्हत्या. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न सनीचा, बॅटमध्ये येत नाही चेंडू. प्रॉपर फुलटॉस टाकला ना अनुजने, ती चूक केली. ह्या 1 धावांनी धावा संख्या होती 18 धावा. हाताळते.
चांगली गोलंदाजी आहे अनुजची, पण किती धावा तो करेल, रोखेल हे पाहणं खूप गरजेचं असेल. खराब स्ट्रोक रुपेशचा. हॅलो, शार्प करा शार्प. हॅलो, एक चांगला देखणा स्ट्रोक येतो इथे रुपेशच्या बॅटमधून. हा कुटप्याचा चेंडू होता, त्याच्यावर तुटून पडला. खऱ्या अर्थाने एक मोठा फटका पाहायला मिळाला, खूप लांबचा षटकार इथे पाहायला मिळाला. एका चेंडूवर रुपेशला तब्बल अर्धा डझन धावा म्हणजे 6 धावा मिळत आहेत. आणि ज्या धावा येत नव्हत्या ना त्या आता अनुज देऊ लागलाय. ह्या षटकात पाहिलं तर तब्बल 13 धावा त्यांनी दिल्या 2 षटकारांच्या माध्यमातून. एक सनी गुलगुलेने षटकार ठोकला, एक रुपेशने षटकार ठोकला. धावा आता होत आहेत, धावसंख्या होती 24 धावा. 3 षटकानंतर 24 धावा. हे मापक स्कोर नाही आहे हे सनीला माहिती आहे, पण धावा येत आहेत दादा. त्याला माहिती 70 ते 80 धावा करायच्या आहेत उर्वरित 3 षटकांमध्ये. गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा दर्शन शिर्के. M3SPL गाजवली या खेळाडूंनी तब्बल 19 विकेट घेतले या स्पर्धेमध्ये आणि सायकल पटकावली होती त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून. आजच्या दिवसात त्या स्टँडर्डनी गोलंदाजी दर्शनची झाली नाही, पण या निर्णायक सामन्यात जबरदस्त गोलंदाजी त्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. हा चांगला फटका आहे अनुजचा. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक जायपर्यंत चेंडू जायले सीमा रेषा पार. सनी गुलगुलेचा आणखीन एक दमदार चौकार. हा दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका फसलाय. अनुज पोहोचतोय का चेंडूवर? नाही. चेंडू वन बाउन्स. चौकार सनी गुलगुले. वाईड बॉल. खराब गोलंदाजी येते दर्शनची. या वाईडनी अतिरिक्त धाव येते. धावसंख्या होते 33 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळी दर्शन. एका डाव्या यष्टीच्या बाहेरून वाईड. आता उजव्या यष्टीच्या बाहेर. सूत्र बदलली मागच्या 2 षटकारामुळे. आता वर्मा कॅटरेस पासून थोडा सामना सुटत चाललाय. याच्यावरची पक्कड ढिली जर झाली तर सनी गुलगुले असा खेळाडू आहे, तो विजयाचा कवाड उघडलं तर त्याच्यातून तो प्रवेश करेल. पुन्हा एकदा वाईड बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. खराब खराब आणि खराब गोलंदाजी ते पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी. ही शेवटची संधी आहे तुम्हाला प्रीमियर लीग मधले टिकण्याची. इथून तुम्हाला चांगला परिश्रम करावा लागेल, चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. कारण सनी असा खेळाडू आहे, जुजारू खेळाडू आहे की तो सामना सोडणार नाही. तो टिकून राहील, तो तग धरून राहील. त्याने दांडा खोवलाय, आता झेंडा गाडलाय आणि तो ठरवलंय त्याने, मनाशी चंग बाळगलाय की इथे धावा करायच्या आहेत. शेखर 11 संघाला, शेखर कासारे यांना हा सामना जिंकून द्यायचा आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर लगातारचा 4था वाईड येते, म्हणजे चेंडू खरेदी न करताच एक आला इथे चौकार.
दर्शन सनी साडी हा येतोय सनी गुलगुले ब्रँडेड षटकार चेंडू सीमारेषा पार मिलती है जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है हा षटकार दाखवून देतोय सनीचा त्याला माहिती आहे हा सामना मला जिंकायचा आहे एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय या षटकाराने धावा वाढवल्या त्यांनी 42 धावा हा फटका बसलाय क्षेत्ररक्षक पोचेल का चेंडूच्या खाली आणि आज येईल इथे सनी गुलूच्या पारीचा होईल अंत शेवटचा एक चेंडू अजून दर्शन 2 चेंडू अजून टाकायचे आहेत दर्शनला हरिवंश राय बच्चन यांची कविता या क्षणाला आठवते लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चीठी जब दाना लेकर चढ़ती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती क्योंकि कोशिश करने वालों की हार नहीं होती रुपेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार जब तक न सफल हो नींद चैन से त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती खराब गोलंदाजी माझे दादा मी समालोचनच करू शकतो निर्णय तर देऊ शकत नाही अरे हो पण तुम्ही माझ्याशी का सांगताय मला कळत नाही प्लीज आयोजकांकडे पहा ना तुम्ही कमेटीकडे भेटा कारण आयोजकांनी पूर्ण दिवस सांगितले की रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल हे आयोजकांचाच नियम मी सकाळपासून बोलतोय
किती नोंद करायच्या स्कोररला. नो बॉल. बॉल आहे. एकच धाव आली. चांगला फटका इथे रुपीच्या बॅट मधून. चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित पहिला चेंडू इथे टाकतोय. एकेरी धाव आणि धावत संख्या होती 50 धावा. स्ट्राईकला येते माजिद. एकेरी धाव इथे मिळेल. 5वे षटक सुरू आहे. धावत संख्या आहे 51. रोहित रुपीस साडी. खराब सुख सिलेक्शन. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
2 धावा पूर्ण होत आहेत. दोन धावा मिळतात. रुपेशला जीवदान मिळते. धावात सुद्धा झाला असता. धावा होत आहेत 53 धावा. रोहित रुपेश साडी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येईल अनुज. हा झेल सुटलाय. चेंडू सीमा पार. चौकार. रोहितच्या षटकातील हा फटका कुठला खेळलाय माजिदने. खराब स्ट्रोक सिलेक्शन. माजिद माघारी परतील. अठ्ठावन्न धावा. शेवटचं षटक आहे. विलास सुरू येते फलंदाजी साडी. रुपेश आहे. बंटी सर आता येत आहेत गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी निर्णायक षटक. रुपेश आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला विलास सिरवी. शेवटचं षटक बंटी सर हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. जरा प्लीज वेळ घेऊ नका. बॅटलाईट समोरच्या तुम्हाला चेस करायची आहे. इधावत संख्या 5:15 ऑलरेडी वाजलीत. तुम्ही जितका फास्ट खेळाल तितका तुम्हाला फायदा आहे. बंटी रुपेशसाठी आडव्या पट्ट्यात घेतलाय. खूप लांब लांब येतोय षटकार. 6 धावा. मांसपेशीमध्ये तणाव आहे त्याच्या. चौसष्ट धावा. पासष्ट धावा. वाईट बॉल. खराब गोलंदाजी इथे. फलंदाजापासून खूप लांब नेला चेंडू. उजव्या यष्टीच्याही खूप बाहेर.
वाईड लाईनच्या बाहेरून हा चेंडू हाताळला गेला. धावत संख्या होते 66 धावा. 4 चेंडू अजून बंटी सरांना हाताळायचे आहेत या षटकातील. यावेळेस मात्र रॉंग वन टाकला. यावेळेस चेंडू हात आला, बाहेर जाईल या अपेक्षेने विलास खेळण्यासाठी सज्ज होता. बॅकफुटला जाऊन चांगली गोलंदाजी ते. पहिला षटकार पडल्यानंतर ठेस लागल्यानंतर सहान पण सुस्त, तशाच प्रकारची गोलंदाजी ते पाहायला मिळते ती बंटी सरांच्या माध्यमातून. विलास यांना रोखून ठेवले त्याने आतापर्यंत. यावेळेस चेंडू बाहेर काढला, बाहेरची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे फ्लाय स्लिप मध्ये विकेटच्या माग. एकेरी धाव विलास यांना मिळेल. एकेरी धाव आणि धावत संख्या होती 67 धावा. 2 चेंडू, 5वा आणि 6वा चेंडू ज्या प्रकारे हाताळला जाईल या सामन्याचं बरंचसं चित्र निर्धारित करेल. या 2 चेंडूवर ठरलं जाईल खऱ्या अर्थाने या सामन्याचं चित्र. कारण रुपेश जबरदस्त फलंदाजी करतोय. झुंजताना दिसला रुपेश. इंजरी आहे त्याला थोडीशी. स्लीप होतोय, धडपडतोय मैदानात धावा करण्यासाठी. झगडणं धडपणं सुरू आहे. एक धाव इथे मिळते. धावत संख्या होते 68 धावा. पहिले 17तील इनिंगचा शेवटचा चेंडू. विलास किती धावा करेल बंटी सरांच्या विरोधात? शेवटचा चेंडू उलटा चेंडू होता. स्ट्रोक चांगला कनेक्ट झाला नाही. एक धाव इथे पूर्ण केली. दुसरी धाव फेक चांगली आहे. रुपेश आधीच लंगडतोय, धाव मात्र पूर्ण होत नाही. एकेरी धाव धावतात 69. 70 धावांचं लक्ष आहे. चला शेवटचा मुकाबला आहे. दुसरं सत्र. वेळ दौडवायचा नाही प्लीज, विनंती असेल. शेखर 11,
भीमनगर महाड संघाला की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 6 षटकांचा खेळ, 70 धावा पाहिजे आहेत विजयासाठी. आतिश पहिला षटक हाताळण्यासाठी. प्रथमेश मागच्या सामन्यात 35 धावा नाबाद त्याने केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच जिंकला होता, अर्थात विजय दिला होता संघाला. याही सामन्यात त्याच प्रकारची फलंदाजी करणे गरजेचं आहे. 30 ते 35 धावा जर त्यांनी केल्या तर खूप महत्त्वाच्या ठरतील आपल्या संघासाठी. हा स्ट्रोक इथे चुकलाय. अक्षयच्या पारीचा अंत, गोल्डन डकचा शिकार. आतिश जबरदस्त फटका इथे पाहायला मिळते प्रथमेशच्या बॅट मधून. उघडले. प्रथमेशने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. 70 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 6 षटकांमध्ये सुरुवात चांगली केली होती सनी गुलगे आणि कंपनीनी. अर्थात आतिशने दुसऱ्या चेंडूवर विलासच्या हातात झेल देऊन अक्षयला माघारी परतावलं होतं. आज जबरदस्त गोलंदाजी केली आहे आतिशने. जेव्हा जेव्हा विश्वास दाखवलाय कर्णधारांनी त्याच्या हातात चेंडू दिलाय. आणखीन एक चांगला फटका मिलिंदच्या बॅट मधून.
चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर स्क्वेअर लेगला पाहायला मिळते. चांगली फेक, 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या होती 7. 70 धावांचा पाठलाग करताना येते. आतिश थोडासा आखूड टप्प्याचे चेंडू टाकतोय. हाफ ट्रॅकर त्याच्याकडून टाकले जात आहेत 2 चेंडू. विलास, जेव्हा जेव्हा चूक होते आतिश कडून, विलास लगेच तुम्हाला त्याच्या बाजूला दिसेल त्याला मार्गदर्शन करताना. आतिश, रिवाचा टेम, तिथे चूक घडली मिलिंदची. चेंडू खाली राहिला, नो डाऊट चेंडू खाली राहिला, पण आडव्या पट्ट्यात उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे फसला. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळते. मिलिंद आले आले एक चौकार ठोकला होता त्यांनी. चांगली गोलंदाजी, कमबॅक इथे करतोय, प्रत्युत्तर देतोय तो खऱ्या अर्थाने आतिश. मिलिंदसाठी पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. हा चांगला फटका आहे. सर्कलचा चांगला देखणा स्ट्रोक. कुठल्याही क्रिकेटमध्ये डाऊन द विकेट अप्रतिम चौकार इथे पाहायला मिळते. विलास सुरू आहे गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल प्रथमेश पाटील. रेवाचा अटेम्प्ट, वा काय स्ट्रोक आया. जाईल चेंडू सीमारेषा पार का अडवला जाईल क्षेत्ररक्षकाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा देऊन जाईल प्रथमेशला स्ट्रोक. 2 धावांनी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये गेली 13 धावा. विलास सुर्वे इन एक्सपिरियन्स, आता अनुभव इथे खऱ्या अर्थाने पणाला लावा लागेल. आपली गुणवत्ता आहे ती याआधी त्यांनी सिद्ध केली, पण इथे मात्र त्याला चांगले चेंडू हाताळावे लागतील हे विलास यांना सुद्धा माहिती आहे. प्रथमेश एक यंग टॅलेंट त्याच्या समोर थोडंसं हावी होताना दिसतंय. हे विलास यांना याची जाणीव आहे. आता कसल्या प्रकारचा चेंडू हाताळला जाईल विलास सुर्वेकडून. प्रथमेशसाठी भन्नाट वेग पाहायला मिळाला, पण डाव्या सीच्या बाहेर दंड केलं जाते गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात एक अखेरीत धाव इथे मिळते. वाईट जेव्हा जेव्हा पडते तेव्हा मला कॅरेबियन खेळाडू असतं पैलू, कॅरेबियन फास्ट बॉलर द लेजंडरी प्लेयर मायकल होल्डिंग यांची आठवण येते. कारण इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमध्ये 923 षटकं त्यांनी टाकली, पण एकही चेंडू वाईट टाकला नाही. विलास, हा मोठा फटका आहे. प्रथमेशचा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. धन्यवाद डीजी. हा इथे दमदार षटकार खऱ्या अर्थाने प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून विलासवर हल्ला चढवला होता. यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, धाव मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, धावसंख्या तिथे स्थिर आहे 20 धावा. 70 धावांचा पाठलाग करताना आणखीन 50 धावा करायच्या आहेत. इथे फटका बसला. ही संधी आहे शेखर 11 साठी आणि त्या संधीचं सोनं केलं नाही. चेंडू धरणीला दान मिळेल. फलंदाज प्रथमेश पाटीलला जीवदान. सुमेश मित्रा, हे काय केलंयस? हा मॅच आहे, कॅच नव्हता. प्रथमेश पाटील जर इथे बाद झाला असता, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं.
अर्थात 1999चा वर्ल्ड कप तुम्ही 8वा सेमीफायनलचा मुकाबला स्टीव्ह वाचा झेल सोडला होता हर्षल गिब्सनी. आणि मग हर्षल गिब्सनी सांगितलं होतं समालोचन पेपरमध्ये सुद्धा आली होती ती बातमी. त्यांनी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगितला, तुम्ही कॅच नाही तर माझ्या हातात विश्वचषक मी सोडला होता. असंच चित्र विलास. प्रथमेशसाठी जखमेवर मीठ चोळण्याचा फटका होता. इथेही संधी होती पण सूरज मस्कर झेलपर्यंत पोहोचला नाही. एकच धाव मिळेल प्रथमेश पाटीलला. विलास आपले शर्तीचे प्रयत्न करते प्रथमेश पाटीलला बाद करण्यासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ह्या एकेरी धावा आणि धावत संख्या होते 23 धावा. प्रयत्न सुरू आहेत विलासचे, कारण विलासला माहिती आहे प्रथमेश बाद होईल तर या सामन्यात संधी आपल्या संघाला शेखर 11 भीमनगर महाडला निर्माण होईल. तर वर्मा कॅटरर्स हा संघ हावी ठरेल, कारण प्रथमेश पाटील एक घणाघाती फलंदाज आहे. हलक्या हाताने खेळलाय मिलिंदनी. क्षेत्ररक्षक आहे तिथे माजीद. चूक करणार नाही तो. एकेरी धाव मिळते. षटकाची होते सांगता. षटक संपल्या विलासने पाहिले ते संकेशकडे, कारण झेल सोडला होता त्याने. कारण सबब क्रिकेटमध्ये चालत नाही. मी उलटा धावत गेलो, चेंडू खूप लांब होता. ह्या जर तरच्या सगळ्या कारणांना इथे थारा नाही. तर तुमचा चेंडू जर हाताला लागलाय तर तुम्हाला तो झेल टिपणे आहे क्रिकेटमध्ये. हाफ चान्सेस कन्वर्टेड इंटू द फुल चान्सेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला करणे गरजेचं असतं. एका हाताने संधी मिळाली ते दोन्ही हाताने ती स्वीकारायची असते, तर तुम्ही सामन्यात बदल घडवू शकता. विजेते वेगळं काही करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आतिश कडू पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. त्याच्या वैयक्तिक कोट्यातील शेवटचं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी तो येतोय. पण मी नेहमी समालोचन कक्षातून हे सांगत असतो, जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करा. गमतीवर तर जग सुद्धा टाळ्या वाजवतं. तर इथं हा सामना बदलवण्यासाठी स्वतः विलास किंवा आतिशलाच पुढाकार घ्यायचा आहे. इथे विकेट मिळणे खूप गरजेचं आहे शेखर 11 साठी. आणि प्रथमेशला एक संयमी पारी त्याचा संघाला विजय मिळवून देईल. प्रथमेशने 30 ते 40 धावा जेव्हा जेव्हा केल्यात तेव्हा तेव्हा त्याचा संघ विजयी झालाय. आतिश मिलिंदसाठी उजव्या बाहेर खराब गोलंदाजी मिलिंदची. एकेरी धाव स्वैर मारा. खराब चेंडू. पुन्हा चेंडू फेकावा लागेल. धाव संख्या होते 25. 70 धावांचा पाठलाग करताना प्रथमेश पाटील. त्याची साथ लवकर सोडली अक्षयनी, पण आता मिलिंद चांगली साथ देते. पार्टनरशिप खूप गरजेची आहे. भागीदारी खूप महत्वाची आहे. जर विजय साकारायचा असेल, दोन्ही संघाकडून डावपेच आखले जात आहेत. रणनीती आखली जाते. फुलटा चेंडू आहे. विलास झेलपर्यंत पोहोचणार नाही. त्यांनी मागच राहून वन बाउंस चेंडू पकडण्याचा निर्णय केला आणि तो चांगला होता. पुढे गेला असता तर कदाचित तो झेलही झाला नसता, चौकारी गेला असता. हे चांगलं माहिती आहे. विलासकडे अनुभवाची शिदोरी दांडगी आहे. खूप सारा अनुभव आहे. तब्बल 1.5 ते 2 दशक त्याने क्रिकेटसाठी दिलीत. त्यामुळे त्याला तर चांगलं माहिती आहे. चांगलं क्रिकेट सातत्याने विलास सुर्वे याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या होते 26 धावा. आतिश प्रथमेशचा देखणा स्ट्रोक कव्हर मधून येतोय. वन बाउन्स, टू बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आतिश रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी तलवार. इथे मात्र त्याला यश मिळत नाहीये. 30 धावा झाल्यात.
चांगली गोलंदाजी ती होती आतिश कडून. चौकार एक गेला होता. त्यानंतर निर्धाव चेंडू त्याच्याकडून पाहायला मिळते. आतिश यांची कडा घेतली, पण आज प्रथमेशचा दिवस आहे. हा जबरदस्त क्षेत्ररक्षण. मलाही वाटलं की तो चौकार जातो का काय. 2 धावा प्रथमेशला मिळतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण सूरज मस्करचं पाहायला मिळते. शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. 32 धावा झाल्यात. आतिश गोलंदाजी करते. आतिश हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. इथे मात्र आता दरवाजा उघडला की काय विजयाचा सनी गुलगिलेला हे चित्र दिसू लागले. प्रथमेश पाटील बाद झालाय. इथून आता संधी मिळाली ती खऱ्या अर्थाने या सामन्यात शिरण्याची, ती सनी गुलगुले आणि कंपनीला. मिलिंद आहे स्ट्राईकला. हा फटका बसलाय. विलास पोचणार नाही पण चेंडूवर. खूप मागे आहे हा झेल. खूप पुढे आहे त्याच्यापासून, त्यामुळे एकेरी जावी ते मिळेल मिलिंदला. राहुल कदम आता स्ट्राईकवर पोहोचते, पण षटक संपते त्यामुळे स्ट्राईक पुन्हा मिलिंदकडे जाईल. शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव आली होती. धावा झाल्या 33. सामना बॅलन्स आहे 50-50. कोण जिंकेल हा सामना. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे. चला शेखर 11, जास्तीचा वेळ तुम्ही आता घेऊ शकत नाही, कारण समोरचा संघ फलंदाजी करतोय तर तुम्ही फेअर क्रिकेट खेळा, फास्ट क्रिकेट खेळा ही विनंती आहे आपल्याला. रुपेश मला वाटतं मैदान सोडतोय. यस, सबस्टिट्यूट खेळाडू दुसरा खेळाडू येईल क्षेत्ररक्षणासाठी, कारण फलंदाजी करताना तो अडखळताना पाहायला मिळाला. त्याच्या पायाला नक्की दुखापत, मांसपेशीमध्ये तणाव पाहायला मिळाला होता. मसल्स त्याचे ताणले गेले होते, त्यामुळे तो आता मैदान सोडतोय. त्याच्या जागासाठी नवीन खेळाडू येतोय चंदन. यस, चला फास्ट क्रिकेट खेळा विनंती असेल. 33 धावा झाल्या तर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतिशने खऱ्या अर्थाने संधी निर्माण केली होती, कारण प्रथमेश पाटीलला त्यांनी बाद केलं होतं. राहुल कदमने मागच्या सामन्यात जबरदस्त धुवाधार पारी त्यांनी खेळली होती. आता विलास सुरू आहे, गोलंदाजी करेल मिलिंद साडी. मिलिंद चांगल्या फॉर्मात आहे आजच्या दिवसात. अर्थात वर्मा कॅटरसाठी 2-3 पहिले फलंदाज आहेत, ते खूप महत्वाचे आहेत. इथे या फलंदाजांना माघारी पाठवण्यात यश आलं ना विलासला, तर विलासलाही माहिती आहे चांगलं की या सामन्यावरची जी पक्कड आपली सुरुवात केली आपण, ती पक्कड मजबूत करता येईल. विलास
हा फटका बसलाय, चेंडू खाली. आतिश इथे होईल मिलिंदच्या पारी चालत. आता दरवाजा पूर्णपणे उघडलाय. याचा सुगंध कुठेतरी येऊ लागलाय. मगाच आपण पाहिलं कवाडा आडून दिसत होता विजय. आता दरवाजा पूर्णपणे उघडलाय. नवीन फलंदाज येतोय दर्शन राहुल कदमच्या साथीला. विलासला पक्क माहिती आहे की जेव्हा फलंदाज बाद होतील तरच आपल्याला विजय साकारता येईल. तर विकेट गेल्यानंतर कृपया सगळे एकत्रित होऊ नका, विनंती असेल आपल्याला. जागा सोडू नका खेळाडूंनी, क्षेत्ररक्षकांनी, कारण नवीन फलंदाज लवकर येईल. अर्थात पाहिलं तर क्रिकेटचा सरळ नियम आहे 90 सेकंड. 1.5 मिनिटात तुम्हाला दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर, फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज 1.5 मिनिटात यायला पाहिजे. आणि जो 1.5 मिनिटात आला नाही आणि जर अपील केला क्षेत्ररक्षक संघाने तर तो बाद केला जातो येणारा फलंदाज. पण टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळाच नियम खेळाडूंनी आणलाय. बाद झालेला फलंदाज बाउंड्री लाईन पर्यंत थांबतो. नवीन फलंदाज आत येतो तेव्हा हा बाहेर पडतो. हा यांनीच केलेला नियम आहे. असा नियम क्रिकेटमध्ये नाहीये. खूप साऱ्या टेनिस विश्वात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. विलास राहुल कदम साठी हा फटका फसलाय. कॅच उडाला होता पण तो कॅच ऐकण्यासाठी आणि घेण्यासाठी कोणी नाही. चेंडू विकेटच्या माग येतो. या संजीवनी चौकार शेखर 11च्या विरोधात वर्मा कॅटरर्स राहुल कदमच्या बॅट मधून. चौथं षटक सुरू आहे. विलास सुर्वेचं 37 धावा झाल्यात. आता मात्र फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय आपल्याला. विलास राहुल कदम साठी पुढे टाकला. चेंडू फटका फसलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू सुटलाय. झेल धरणीला दान चेंडू मिळेल इथे राहुल कदमला जीवदान. विलास काय करू शकतो त्याच्यापेक्षा. त्याच्याच गोलंदाजीवर प्रथमेश पाटीलचा एक झेल सुटला होता. राहुल कदमचा आता झेल सुटतोय. अर्थात प्रथमेश बाद होऊन गेलाय पण इथे या विलासनी या सामन्यात या षटकात खऱ्या अर्थाने आणलं होतं शेखर 11ला. हा झेल टिपला असताना तर विलासनी जी कामगिरी केली होती ती वाखणण्याजोग्या होती. विजयाच्या जवळ आणलं होतं त्यांनी. पण क्षेत्ररक्षक मात्र झेल घ्यायला तयार नाहीत. काय करू शकतो विलास. विलास सुर्वे अप्रतिम गोलंदाजी हाताळते. होप्स आहेत, आत्मविश्वास आहे विलासला अजून की आपण हा सामन्यात नक्कीच वापसी करू. पुन्हा एकदा त्यांनी संधी निर्माण केली. इथे क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस हा क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. फलंदाज मात्र दर्शन माघारी परततोय भोपळाही न पडता. डीजी यस सर. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. विलास आता विलासला वाटत असेल तो राहुलचाही झेल टिपला असता, हाही फलंदाज दर्शन बाद झाला असता तर पूर्णपणे सामन्यावर पकड मिळाली असती. विलास राहुल साठी या 2 निर्णायक चेंडू आहेत विलास सुर्वेचे या सामन्यासाठी. तरी हा फटका बसलाय. इथे संधी निर्माण केली विलास सुर्वे. वा भाई वा. विलास सुर्वेचा अनुभव इथे मात्र यश मिळून देतोय. शेखर 11 महाड संघासाठी जबरदस्त गोलंदाजी.
पण मी नेहमी सांगत असतो, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणं भाग पडेल. इतके प्रयत्न इथे पाहायला मिळतात ते विलास सुर्वेचे. क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही, पण सातत्याने अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी. एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी खेळाडू, ओल्ड इज गोल्ड विलास सुर्वे. जबरदस्त गोलंदाजी. आता डोकेदुखी वाढवली वर्मा कॅटरर्स संघाची, ती खऱ्या अर्थाने विलासनी प्रत्येक षटकात विकेट मिळवून दिलाय. मागच्या षटकात त्याला विकेट मिळालं नाही, मार पडला त्याला, पण या षटकात चौथं षटक काय हाताळले, 3 गडी बाद केलेत. शेवटचा चेंडू आहे या मॅच मधला विलासचा. हॅट्रिक मिळवून देईल का शेखर 11 भीमनगर महाड संघाला विलास. जबरदस्त गोलंदाजी, मॅच विनिंग टर्निंग पॉइंट मॅचचं चित्र बदलवणारी गोलंदाजी विलास सुर्वे करतोय मैदानामध्ये. चल वेळ घेऊ नका विनंती असेल. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो ना तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलं नाही. कदाचित हेच विलास स्वतःला सांगत असेल, कारण मला जिंकायचं या सामन्यामध्ये. 38 धावा, चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फंबल होतंय, क्षेत्ररक्षण खराब. चंदन कडून तिथं हाताळलं जातं. हे चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं, फेक चांगली केली असती स्ट्राईक एंडला, तर कदाचित बंडी सरांना धावबाद व्हावं लागलं असतं. एकेरी धाव इथे मिळते ती खऱ्या अर्थाने अझरला. या एकेरी धावांनी धावसंख्या 39. 31 धावा पाहिजे आहेत, 70 धावांचं लक्ष आहे. 2 षटक आणि 31 धावा. चला टीम मीटिंग अलाउड नाही तुम्हाला सनी गुरुगुले, प्लीज टीम मीटिंग अलाउड नाही आहे, कारण वेळेच्या खूप मागे होता. पण मित्रांनो शेवटचा मॅच आहे, तब्बल 6:20 झाले, सूर्यास्ताची वेळ जवळ आली आणि काळोख कधी आपल्या अंगावर पांघरून घेईल हे कळणार नाही. रजनीच्या आगोशात आपण जाऊन निद्रिस्त अवस्थेमध्ये प्रत्येकाला जायचं असतं. सूर्यास्तानंतर सूर्यदेव आता माघारी परतलाय दिवसभराच्या कामगिरीने. तर हा सामना वेळेत संपवायचा आहे. स्वतः कर्णधाराने आपल्या हातात चेंडू घेतलाय. सनी गुलगुले खूप चांगला क्रिकेटर आहे, फास्ट खेळा जरा प्लीज. पंचांची चिडचिड मैदानात पाहायला मिळते, उगाच जास्तीचा वेळ तुम्ही खर्चित करू नका. स्क्वेअर लेगला आहे सूरज मस्कर, आतिश आहे. हा मोठा फटका आहे का, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2-2 दिसत आहेत, एकाने जेल टिपलाय. फलंदाज आणखीन एक बाद. फलंदाज माघारी परतलाय. अझर सरताकदी फलंदाज होता पहिल्या सामन्यात, तो हजर नव्हता. त्याला भरोसा नाहीये की हा चेंडू का गेला नाही. सीमारेषा बाहेर, नाकूश, हताश, माघारी परततोय अझर. चांगला फलंदाज माघारी परततोय. वर्मा कॅटरर्सची डोकेदुखी वाढते. मी म्हटलं प्रथमेश पाटीलला जिथे बाद केलं ना तिथे मात्र सुरुवात केली विलास सुर्वेनी. आतिशने तो विकेट मिळवून दिला होता, पण विलासने खिंडार फोडली. आला एक षटक घेऊन चौथं आणि 3 गडी बाद केले विलास सुर्वेनी. एक चौकार आला होता त्याच्या गोलंदाजीत, पण काय जबरदस्त गोलंदाजी दाखवली त्यांनी. सनी गुलगुलेनी त्या नवीन फलंदाज येतोय आनंद, स्वतः संघनायक डुबती नैया पार करण्यासाठी मैदानात दाखल झालाय. सेना नायक विजयाचा आनंद देईल का आता आनंद, हे पाहणं खूप गरजेचं. बंटी सनारवर दबाव आहे, फौजी आहे, हार मानणार नाहीत लवकर, कारण आत्मविश्वास आहे. संकट खांद्यावर घेऊनच ते रात्र रात्र जागत असतात सीमेवर. इथे आपला सामन्याला विजय मिळवून देतील का. स्ट्राईकला आहेत डावकरे फलंदाज.
सनी गुलगुले करतोय गोलंदाजी. त्याची कडा घेतली, आणखीन एक फलंदाज बाद. पाहता पाहता कसं चित्र बदललं या सामन्याचं. घरात लहान मुलांनी त्या पत्त्यांचा बंगला बनवावा आणि एखाद्या मोठ्या माणसाने खिडकी उघडावी आणि त्या खिडकीतून वारा यावा आणि पत्त्यांचा बंगला बनवलेला निस्ती नाबूत व्हा. तशी फलंदाजी बिखरली इथे. कोसळला बंगला वर्मा कॅटरेजचा इथे. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परततोय. तू चल मैं आया. एक खेळाडू पोहोचला नाही डगआउट मध्ये, दुसरा फलंदाज त्याच्या माघारी चाललाय. नवीन फलंदाज येतोय अनुज. आता पूर्ण जबाबदारी आहे ती कर्णधार आनंदवर. 39 धावा झाल्यात. 5वं षटक सनी गुलगुले कॅप्टन. 2 लगातार गडी बाद केलेत. ऑन हॅट्रिक आहे. ही संधी विलासने पण केली होती निर्माण. हॅट्रिक घेईल का? ही जर हॅट्रिक सनी तू त्या पूर्ण केलीस तर विजय निश्चित आहे. कारण तब्बल 9वा खेळाडू मैदानात आलाय. 7 गडी बाद झालेत. ऑन हॅट्रिक सनी गुलगुले. आनंदचा फटका इतका ताकदी नव्हता. लॉंग ऑन रिझनला माजीच्याचा जातोय. एकेरी धावा आनंद घेतोय. एकेरी धावांनी धावत संख्या होती 40. 30 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. अनुजनी गोलंदाजीत तर कमाल केली आज. आता तळात फलंदाजी करताना त्याला फलंदाजी ती कमाल करावी लागेल. फटका चांगला आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड. माजीत आहे तिथे क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल अनुजला. एक धावांनी आता मात्र काही घडणार नाही. सामन्याच्या जवळ जायचं असेल, विजय साकारायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील इथे वर्मा कॅटरेजच्या आनंदाने अनुजला. जबरदस्त गोलंदाजी करतोय सनी गुलगुले. स्लोवरवना चेंडू पण ओळखला होता आनंदनी. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण, पण चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. चांगला प्रयत्न होता इथे क्षेत्ररक्षकाचा. षटकार अडवण्याचा प्रयत्न केला. या षटकाराने सामन्यात पुन्हा एकदा ट्विस्ट. धावा होत आहेत 24 विजयासाठी अजून गरजेच्या धावा. धावत संख्या झाली 47. 23 धावा पाहिजेत. 23. 7 चेंडू 23. शेवटचा चेंडू आहे सनी. या चेंडूवर षटकार किंवा चौकार वर्मासाठी खूप महत्वाचा ठरेल. चांगला फटका आहे. धावा धावून घ्यावा लागतील. 1 होईल, 2 होईल, 3 किती होतील तेवढ्या. चांगली फेक आहे विलासच्या हातात, पण 2 धावा इथं झाल्यात का? पूर्ण नाही. आनंदाबाद. एकच धाव इथे मिळेल. काय फेक केली होती बाउंड्री लाईन वरून. संदीपनी जबरदस्त फेक केली होती विलासच्या हातामध्ये. आनंदाबाद. ज्या फलंदाजांनी अर्थात कर्णधारांनी स्वप्न दाखवली षटकारांनी, माघारी परतेल. 6 चेंडू 22 धावा. 48 धावा झाल्यात. 6 चेंडू 22 धावा. अर्थात टेनिस क्रिकेट विश्व आपण धुंडाळून पाहिलं तर अशा धावा कित्येक वेळेस झाल्यात. करण मडवीनी 6 चेंडू, गावदेवी गावठाणचा खेळाडू 6 चेंडू 36 धावा चेस केल्यात. उस्मान पटेल तळोजा 6 चेंडू 36 धावा चेस केल्यात. मुळेखंड उरण जीवित म्हात्रे 6 चेंडूत 42 धावा चेस केल्यात. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे, काही होईल. पण इथं 6 चेंडू 22 करेल का अनुज? शेवटचं षटक हाताळण्यासाठी आले गोलंदाज स्वप्नील. खराब स्ट्रोक सिलेक्शन. अनुजचा पहिला चेंडू येतोय निर्धाव. 3 षटकार आणि 1 चौकार आता ठोकणे अनुजला गरजेचं आहे. वर्मा कॅटरेज च्या संपूर्ण आशा संपुष्टात येतील का? काय सुरुवात झाली होती पहिल्या सामन्याची. 2 षटकं अनुजने टाकलेली. पहिला सामना आठवा. वर्मा कॅटरेजचा 5 गडी बाद केले होते, तरी सामना पराभूत झाला वर्मा कॅटरेज. त्याची कडा घेतली. आता मात्र विजय खूप लांब. दिल्ली अब दूर आहे. 4 चेंडू 22 धावा. षटकार चौकार अनुजला ठोकाव्याच लागतील. 2 चेंडू तर निर्धाव खेळले येते अनुजने. स्वप्नील जबरदस्त गोलंदाजी हाताळते. एक धाव.
स्वप्नील. आणखीन एक लीग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव इथे येते. अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा, आणखीन 20 धावा पाहिजेत, पण चेंडू शिल्लक आहेत 2. विजय साकारला जाईल सनी गुलगुले आणि कंपनीचा. सूरज मस्करला पुन्हा संधी मिळेल. आजचा दिवस नव्हता सूरजचा. आजचा सूर्य मावळलाय, नवीन सूर्य उगवेल तेव्हा सूरजचा चांगला खेळ पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने दुर्दैवी ठरलाय ना तो हा फलंदाज ज्यांनी आता चेंडू खेळलाय अनुज. 5 विकेट त्यांनी पहिल्याच सामन्यात मिळवले होते, पण त्याला वाटलं नव्हतं दिवसाच्या शेवटच्या सामन्यात पराभूत होऊन या स्पर्धेतून मी बाहेर जाईन. मेहनत केली अनुजनी. अर्थात अनुजच्याही चुका आहेत. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हातातनं झेल सुटली. शेवटचा फलंदाज इथे होतोय बाद शेवटच्या चेंडूवर आणि विजय साकारला जातोय तो शेखर 11 भीमनगर महाडचा. वर्मा कॅटरेस हार्ड लक करणं, कुणाचा तरी विजय आणि एकाचा पराभूत. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि पुढील वाटचालीसाठी शेखर 11 अर्थात सनी गुलगुले अँड कंपनी खूप साऱ्या शुभेच्छा.